चांगला खेळ आपण देखील आला. तुर्तास संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरु प्रीमियर लीग DNCCचे आयोजन, शानदार बहरदार असं आयोजन. डे 1 आणि पहिल्या दिवसातील ग्रुप बी आणि ग्रुप बी मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. दोन मातब्बर संघ आहेत. कागदीपत्रे दोन्ही संघ तितके स्ट्रॉंग. एकीकडे हितांश क्रियांश 11 आज घरच्या मैदानामध्ये अर्थातच नवापूर नगरीतील तो संघ आणि त्यांच्या विपक्षात टीम साहेबा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे संदीप किणे, दुसरीकडे हितेश म्हात्रे, तर दुसरीकडून हितांश. टीम साहेबा संघाचा जतीन सोलंकी पहिलं षटक हाताळण्यासाठी हितांश क्रियांश 11 अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचे. एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. धावेंचा श्रीगणेशा पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने केला जातोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. हितेश म्हात्रे नवापूर गावचा सुपुत्र. बाळी या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे आणि हे दोन खेळाडू दुसरीकडे दोघांकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या विरोधात यंग टॅलेंट अर्थात जतीनला आपण पाहतोय. जतीनला सातत्यानं प्रभावित करणारा तो मारा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जतीनकडे, ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला जातोय. बॅकफूट लावून सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर आहेत. बाफड लावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येतात. कोणत्या प्रकारची रिस्क, कोणत्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही. ग्रुप बी आणि ग्रुप बी मधून पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. हितांश क्रियांश 11 विपक्षात टीम साहेबा. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी 1 टू गो. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 5 धावा धाफकावर हितेश म्हात्रे, संदीप किणे, सँडी आणि बाळी ही जोडी मैदानामध्ये आणि 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत चांगला खेळ. मुजाम्मिल यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड. गौरव पाटकर दुसरीकडून आहे. थोडासा फंबल, परंतु मनीष शिंडाळेकर चांगल्यारीत्या यावेळेला बॅकअप साठी रेडी होता. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर आहेत. ऐकूयात डीजेला. दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं म्हटलं महत्वाची सूचना आहे आयोजकांच्या वतीनं. 4 षटकांचा सामना असणार आहे. त्यामध्ये दुसरा आणि तिसरा ह्या 2 षटकामध्ये आपण पॉवर प्ले हा चॉईस करू शकतो. यावेळी दुसरं षटक म्हटलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजांसाठी थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे आणि गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूंना अनेक वर्ष उन्हाळे पावसाळे जवळून पाहिल्यात असा खेळाडू अर्थातच ऋषीदादा देसाई गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या 6 मध्ये 5 धावा धाफकावर आहेत. ऋषीदादाच्या विपक्षात टीम हितांश क्रियांश. पहिला चेंडू यावेळेला 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार. येस, थँक्यू. आणि लगातारचा दुसरा विश्वचषक डीजेमॅन यावेळेला खऱ्या अर्थानं तो आठवण करून देत आहेत. जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा. एक वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या नावी. 3 स्टार आता T20 ती जे जर्सी असणार आहे त्यावर असणार आहेत. परंतु यावेळेला पुन्हा एकदा चुकी. यावेळेला मनीष शिंडाळेकर होता. बडी मछली. यावेळेला चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर. लगातारचा दुसरा बॅक टू बॅक. अजून एक चौकार येतोय. लगातारचा दुसरा येतोय.
हा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आता सँडीची बॅट तळपते. सँडीच्या बॅटमधून आता आक्रमकतेचा सितारा म्हणून संदीप किणी या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्या प्रकारचे खेळ आता मैदानामध्ये एक्सेलेट करायला चालू केलं गेले. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक डिफिकल्ट टास्क सुरुवातीला देखील म्हटलं होतं आणि ते डिफिकल्ट आहे थोडंसं. लगातारचा दुसरा येतो आणि 2 लगातारचे अर्थातच 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. संपूर्णतः ग्रामस्थ नवापूर गावपाडा आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना हे तिसरं पर्व अगदी थाटामाटात उत्साहात पार पडणारं देवेंजी मेहेर असतील, कमलाकर तांडेल साहेब असतील, विनोददादा मेहेर असतील, मयूर मेहेर असतील, ही संपूर्णतः ग्रामस्थ आहेत. हे संपूर्णतः पाठीराखा आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः DNCC अर्थातच दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लबचा तो संघ आणि त्यांच्या माध्यमातून हे पर्व तिसऱ्यामध्ये येत असणारा शानदार बहरदार असं आयोजन. नितेश पाटील अर्थातच जेकी 47 कौस्तुभजी मेहेर असतील, हितेश तांडेल असतील, संपूर्णतः ती DNCC ची टीम असेल. प्रचंड मोठी मेहनत सोबतीनं तेजस 11 खऱ्या अर्थानं एक वेगळं रिलेशन आहे. DNCC आणि तेजस 11चं ते एक वेगळं रिलेशन संपूर्णतः असोसिएशन खेळाडूंना प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यांचं देखील तितक्याच पाठबळ या स्पर्धेसाठी. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 14 धावा धावफलकावर. यावेळेला 2 खेळाडू पुन्हा एकदा भेदून येतोय चेंडू. यावेळेला हितेश महात्रे होता. चौकारानं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर. थँक्यू. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा ऋषीदादा देसाई यांच्या 6 चेंडूमध्ये खर्ची पडत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर येतात. अर्थातच पहिल्या 12 मध्ये 18 आहेत. येणारे 12 चेंडूमध्ये ते किती धावा धावफलकावर बनवल्या जातात, किती धावांचा टार्गेट धावफलकावर ठेवला जातोय. परंतु 2 सलामीवर बॅटर हितांश क्रियांश 11 नवापूर आणि नवापूर नगरीमध्ये खेळत असताना हा संघ पाहतो पहिल्या वर्षामध्ये रनर अप होता, चॅम्पियन संघ होता. हितांश क्रियांश एक वेगळ्या नावानं खेळत असताना आपल्याला तो संघ आपण पाहायला मिळाला होता. अर्थातच काय ह्या खेळाडूंना हे मैदान पसंत आहे. अनेक वेळा ह्या मैदानामध्ये हितेश म्हात्रेचा त्या प्रकारचा आपण खेळ पाहिलाय. हितेश म्हात्रे ह्या मैदानाला अगदी जवळून जाणतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. 20 धावा धावफलकावर आहेत. 20 धावेने 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हितेश म्हात्रे वैयक्तिक 7 धावांची खेळ, दुसरीकडून संदीप किणी वैयक्तिक 13 धावांची खेळ आणि त्या बलावर यावेळेला चांगल्यारीत्या प्रॉपर लाईन लेंथ आणि त्याला सन्मान देत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये येते. 21 धावा या आतापर्यंत धावफलकावर. प्रदोष बैकर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 मध्ये 3 धावा. आता धावचीतची संधी आणि धावचीतच्या रूपानं हितेश म्हात्रे बाली याला मैदान सोडावं लागतंय. यस थँक्यू. DNCC फक्त क्रिकेटमध्ये नव्हे तर अनेक कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रात अनेक एडिटर स्वयंला आपण पाहतोय. त्यानंतर खो खो पट्टू ह्याच संघातील खऱ्या अर्थानं प्रेम पाटील असेल, त्यानंतर प्रतीक वैती असेल, अनेक खेळाडू आहेत आणि सूरज वैती असेल त्यांचं देखील नामोल्लेखन करणं. हर्षद वैती असेल एक बँड मास्टर. कमी वयामध्ये मोठमोठी प्रसिद्धी मिळवणारे ह्याच नगरीतील अनेक मोठमोठे खेळाडू. 22 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. प्रदोषनं पहिल्या 5 मध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना तिसऱ्या षटकात त्या धावेंना रोखलं जात आहे. तिसरं षटक 5 धावेंचं 23. पहिल्या 3 षटकांचा खेळ. पहिल्या 18 मध्ये 23 धावा धावफलकावर. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाकवा बोटीन फिरवाल का, कोणाकवा बोटीन फिरवाल का.
येस थँक्यू. 23 धावा धाफकावर येतात येणाऱ्या 23 धावा धाफकावर येतात. टॅपच्या साईनं खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. वेलकम विक्रांत पाटील अर्थातच बाला या नावाने वेगळे त्यांना प्रसिद्धी आहे. गणेश स्मृती क्रीडा मंडळ नवापूर आणि त्या मंडळाचे खऱ्या अर्थानं प्रशिक्षक आहेत आणि या मैदानासाठी प्रचंड मोठी मेहनत विक्रांत पाटील यांची देखील राहिले. यावेळेला धावचीची संधी डायरेक्ट हिट आहे. पंचांचा बोट हवेत अर्थातच गडीवाद परंतु आलेले मान्यवर खऱ्या अर्थानं विक्रांतजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल. बाला या नावाने वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक प्रशिक्षक आहेत गणेश स्मृती क्रीडा मंडळ आणि त्या मंडळाचे प्रशिक्षक अर्थातच विक्रांत पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर यायचंय. ट्वेंटी 24 धावा धापकावर येतात. सिद्धार्थ राय न्यू बॅटर. पहिला चेंडू क्या बात है. यस डीजे रुको जरा सबर करो. ऋषी दादा म्हणतोय स्टेप आहे आणि चॅलेंज केलं गेलंय पंचांना. आदरणीय सन्माननीय मंडप डेकोरेटर्स अर्थातच पांडुरंग दादा पाटील आपल्याला विनंती असेल मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं. संपूर्णतः नवापूर गावपाडा ग्रामस्थ संपूर्णतः DNCC क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही रिक्वेस्ट आहे. पांडुरंग पाटील साहेब मंडप डेकोरेटर साहेब पांडुकाका आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. पांडुकाका आणि DNCCचं एक वेगळं रिलेशन आहे. सातत्याने अगदी निस्वार्थपणे DNCC संघासाठी त्यांचा देखील तितकाच हातभार असतो. आपला देखील स्पर्धेच्या वतीने रिक्वेस्ट असेल हा जो मंडप आपण पाहतोय हे संपूर्णतः लाईट्स आणि संपूर्णतः हे शानदार बहरदार आयोजन आणि त्यामध्ये पांडुकाकांचा मोलाचा वाटा आहे. आपल्याला विनंती असेल पांडुकाका आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं. 30 धावा धापकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सागर देसले 30 धावा आतापर्यंत धापकावर. अखोटाप्याचा चेंडू यावेळेला ऑनसाइडच्या दिशेला मनीष शिंदळेकर आहे. सिंगल धाव धापकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. पहिल्या 24 मध्ये 31 धावा धापकावर कुठल्या जातात. येणारे 24 मध्ये 32 धावांचा पाठलाग. तुर्तात टॉस की बॉसच्या दिशेनं अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. JCCB विपक्ष नवयुग 11 जय स्मृती अर्णाला. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ग्रुप बी आणि ग्रुप बी मधून अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही यंगस्टर संघ आहेत. यंग खेळाडू आहेत आणि ते यंग खेळाडू मधील मयूरदादा यांना मी विनंती करतो आपण यायचंय. दत्त विश्वस्त मंडळ आणि त्याचे सदस्य अर्थातच मयूरदादा आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टीम JCC आपला कर्णधार पाठवायचा आहे. साहिल राणे निखिल तांडेल आहे इथे उपस्थित. हितेश सहानी येतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉल. एकीकडे DNCC आहे दुसरीकडे दत्तगुरु क्रिकेट क्लब असा हा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. DNCC असा आवाज आणि दत्तगुरु क्रिकेट क्लब येतोय. अर्थातच मान्यवरांना विनंती असेल आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा मुख्य मंचावर जाऊन आसन व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय.
नवयुग 11 अर्णाला नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निखिल, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारचं आयोजन, खऱ्या अर्थानं आपण देखील एक चांगले आयोजक होतात. पाठच्या 15 ते 20 दिवसा अगोदर आपली झालेली ती स्पर्धा सर्वांना प्रभावित करणारी होती. परंतु आता पुन्हा एकदा नवापूर नगरीमध्ये येतात आणि नवापूर नगरीमध्ये येत असताना ह्या आयोजनाबद्दल, हे तिसरं पर्व आहे DNCCचं आणि ह्या आयोजनाबद्दल कशा प्रकारे वर्णन कराल? आयोजन खूप चांगलं आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलं आहे. किती वर्ष आपण खेळलात? 3-4 वर्ष खेळलो. तिसरं पर्व आहे निखिल. निखिलला पाठांतर करून पाठवलेलं असतं मला वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. थांबायच्या आयोजकांच्या वतीनं आपण चर्चा करणार आहोत. 2 कर्णधार आहेत आणि त्यानंतर आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आगळं वेगळं आणि खेळाडूंसाठी एक प्रोटीन बार ते देखील देऊन एनर्जी येण्यासाठी त्या 2 संघांना, संपूर्ण त्या खेळाडूंना ते देऊन प्रोटीन वेफर बार 11 खेळाडू आणि त्या 11 खेळाडूंसाठी इंडिव्हिज्युअली प्रत्येकांसाठी हे देऊन DNCCच्या माध्यमातून अर्थातच दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब हे फक्त नाव नव्हे तर आता एक आयोजनाच्या बाबतीत एक मोठा ब्रँड बनलेला आहे. हितेश, तुझ्या दिशेने येतोय खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कॉल, डिसिजन जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फील्डिंग. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. हा आयोजनाबद्दल थोडक्यात, मॅच चालू आहे त्या कारणास्तव आयोजनाबद्दल. आयोजन तो हर बार अच्छा रहता है. हम ये सेकेंड सीजन खेलेंगे. लास्ट टाइम हमने इधर एंट्री किया था बट हमारे प्लेयर नहीं आ पाए थे और इस बार आए तो जीतने का है. और अगर बैटिंग आई है तो अभी 30+ स्कोर करना पड़ेगा क्योंकि सामने की टीम बहुत अच्छी है. हम लोग को लास्ट टूर्नामेंट में भी आ रहा था. मयूर जादव अकेला अच्छी बैटिंग कर रहा था और पूरी टीम की फील्डिंग भी अच्छी है तो इसके लिए उस टीम के सामने खेलने को भी अच्छा लगता है. DNCC का ये ग्राउंड लास्ट टाइम भी हम लोग खेले थे तभी भी आउटफील्ड अच्छा था और इस बार का भी आउटफील्ड अच्छा ही है. हाई स्कोरिंग मैचेस हो रही इधर पे और खेलने को मजा आएगा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. रबाडाने एक चांगला उल्लेख केला की हाय स्कोरिंग येथे मॅच आहेत. खऱ्या अर्थानं त्या प्रकारची आउटफील्ड, त्या प्रकारची ती ग्रासी ग्राउंड आणि वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये कमी प्रमाणात त्या प्रकारची मैदान आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रभावित करणारं, अगदी प्रेमात पाडणारं असं हे आयोजन, नियोजन पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामध्ये येत असताना जबरदस्त मॅनेजमेंट, संपूर्णतः DNCC, कौस्तुभ मेहर आणि संपूर्णतः त्यांचे आयोजक, संपूर्णतः सिनियर खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून हे शानदार बहरदार असं हे आयोजन. खेळपट्टीमॅन अर्थातच निलेश वाडकर, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. निलेश सिंग चांगले खेळाडू आहेत, आपल्याला देखील विनंती असेल निलेश सिंग आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 2 गडी यावेळी डगआउटच्या दिशेनं. मृदांग तांडेल चिल्डी टिपलाय जे संपलाय खेळ आणि मृदांगचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतंय. ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाचा विषय येतो आणि त्या वेळेला वसई तालुक्यातील एक कन्सिस्टंट म्हणावं लागेल आणि त्या प्रकारचं सातत्यानं चिल्डीचं आपण ते क्षेत्ररक्षण पाहिलं, ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. उडत्या चिल्डी आपण पाहिला. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 4 धावा धापकावर, दुसरं षटक मार्गस्थ आहे. नहीं तीर तलवार नहीं गोली नहीं गोली तू खुद है तेरी फौज तू ही टोली. येस, थँक्यू. चेतन पाटील यांच्याकडून पारितोषिक येत आहे. चिल्डीच्या त्या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मृदांग तांडेल आणि तो टिपलेला झेल चांगल्यारीत्या फील्ड केला होता. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 5 धावा धापकावर आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापकावर एक भलं मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत टीम सायबा आता थोडासा
ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय मृदांग तांडेल शिल्डी, क्या बात आहे, आज फायर आहे. आणि ज्या वेळेला आपण गावाच्या नावाची जर्सी मैदानामध्ये परिधान करून खेळतो ना, त्यावेळेला एक वेगळी एनर्जी संपूर्णतः ते ग्रामस्थ नवापूर नगरीमध्ये खेळत असताना नवापूरचा संघ आहे. केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हितेश गवळी एक विकेट आहे, अर्थातच 200 रुपये क्रेडिट आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 8 धावा धापकावर येत असताना यावेळेला पंचांचा 1 हात हवेत, अर्थातच नो+1. अतिरिक्त धावेने 2 धावा धापकावर येत असताना 10 धावा धापकावर येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. करण बैराई समोर आता हितेश गवळी फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूला यावेळेला खोलवर टप्प्यानं चांगली लाईन होती. शेवटच्या चेंडूमध्ये सिंगल, अर्थातच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 मध्ये 11 धावा धापकावर. तिसरं षटक आहे, पॉवर प्लेचं असणार आहे. येणारे 12 मध्ये 21 धावेंची गरज अजून देखील धापकावर बनवायच्या 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. मनीष हिंडाळेकर असेल आक्रमकतेचा सितारा म्हणून मनीष या खेळाडूकडे पाहिले जातं. दुसरीकडून करण बैराई हे 2 खेळाडू आहेत आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आता संदीप किणी उर्फ सँडी 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने एक्सेलेट करणं गरजेचं असणार आहे. सिंगल धाव ऑनसेटच्या दिशेनं सिंगल धावेने आतापर्यंत 2.1 चेंडूंचा खेळ. 12 धावा धापकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 11 मध्ये 20 धावेंची गरज आहे. चिल्लीनं खेळेल ते क्षेत्ररक्षण, त्यानंतर झालेली ती 2 खेळाडूंची सुरुवात. हितेश म्हात्रे, संदीप किणी चांगली सुरुवात, परंतु ती सुरुवात येथून देखील करणं गरजेचं आहे. प्रयत्न आहे परंतु थोडक्यात हुकला जातोय. सिंगल धाव पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर येत आहेत. 10 मध्ये 19ची गरज आहे. अर्थातच 2 ते 3 मोठ्या फटक्यांची टीम सायबा संघाला ती गरज आहे. ती येणार, कोणत्या वेळेला येणार एक्सेलेट करणं. यावेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ती एक सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं. आणि त्या नांदात यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू येतोय. 3 मध्ये 2 धावा धापकावर येत असताना पुन्हा एकदा चांगल्यारीत्या हितेश गवळी, क्या बात आहे, निर्धाव येतोय. 4 मध्ये 2 धावा धापकावर येत असताना यावेळेला ऑफ ब्रेक होता, दुसरा होता, सोडून दिला होता जवळजवळ आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, परंतु त्यानंतर वळण घेणार तो चेंडू. यावेळेला अतिरिक्त आणि 1+1 2 धावा धापकामध्ये येत असताना आता EST रक्षक कल्पक राऊत आहे आणि त्याकडून ती चुकी. 7 मध्ये 17 धावेंची गरज असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 15 धावा धापकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मनीष हिंडाळेकर आहे. येथून येणारा एखादा चौका पुन्हा एकदा मॅच मध्ये का मजबूत परिस्थितीमध्ये टीम सायबा संघाला येऊन ठेवेल, परंतु तो येणार का ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबाद मनीष हिंडाळेकर, चौथा गडी डगआउटच्या दिशेने. सहा मध्ये 17 धावेंची गरज आहे. करण वैती, करणला सातत्यानं आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील करणची ते ॲक्युरेसी पाहिले. ओरम असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, गोलंदाज बनून करणची एक वेगळी ख्याती प्रसिद्धी आहे. जतीन सोलंकी न्यू बॅटर येतोय सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आता 4 मध्ये 15 धावेंची गरज. अर्थातच 4 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची टीम सायबाला गरज आहे आणि ते गरज असताना यावेळेला प्रेशर, तणाव आणि दबावामध्ये
म्हटलं जाताना कुछ लोक निखरते तो कुछ लोक बिखरते. प्रयत्न चांगला होता परंतु यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. करणच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला तेरी जुनू की आगे. येस थँक्यू. 3 चेंडू 15 धावांची गरज. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातोय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. 32चा पाठलाग करत असताना टीम सायबा आतापर्यंत थोडासा कुठेतरी कमी पडतोय. गौरव पाटकर न्यू बॅटर येतोय, स्वतः कर्णधार आहे, परंतु करणच्या समोर आता 2 मध्ये 14. अर्थातच लक फॅक्टर येणार ते नो आणि नो वर येणारा तो चौकार. परंतु हितांश क्रियांश 11 नवापूर म्हणतोय नाही. यावेळेला निनाद होता. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड करत असताना आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 मध्ये 14 धावांची गरज आहे. यावेळेला सन्मान दिला जातोय. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम हितांश क्रियांश 11 नवापूर. जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपापल्या पोझिशन मध्ये यायचंय. नवयुग 11 जयस्मृती अर्णाला आणि टीम JCCB